नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा पुढच्या चॅनल नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जर बेल आयकॉन म्हणजे घंटा सरकार जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. कांदा पुन्हा रडवणार, खासदार राजाभाऊ वाजे. कांदा प्रश्नी आक्रमक. देशाच्या कांद्याच्या वाढत्या उत्पादनामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटांना पार्श्वभूमीवर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना गुरुवारी दिनांक 31 जुलै रोजी 2 स्वतंत्र पत्र लिहून कांद्याच्या निर्यातीसाठी तातडीचे धोरणात्मक उपाययोजना राबवण्यासाठी मागणी केली आहे. खासदार वाजेंनी सरकारकडे प्रमुख 2 मागण्या मांडल्या आहेत. पहिली, निर्यात केलेल्या कांद्यावर सध्या लागू असलेल्या या ठिकाणी दर वाढून 5% पर्यंत करावा आणि दुसरी, निर्यातदारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कांद्याच्या निर्यातीसाठी मालवाहतुकीवर 60% पर्यंत ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टंट TMA किंवा तत्सम अनुदान द्यावे. खासदार वाजे यांनी पत्रात नमूद केले की यंदा देशात चांगल्या मान्सूनमुळे कांद्याचे उत्पादन भरघोस होणार असून विशेष दक्षिण भागात ऑगस्टपासून नवीन कांद्याची लक्षणीय आवक सुरू होईल. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचा अतिरिक्त पुरवठा होऊन किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना बसेल. त्यांनी म्हटले आहे की आज RODTEP फक्त 1.99% आहे, जो जागतिक बाजारात चीन आणि पाकिस्तान सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. या देशातून अत्यल्प दराने कांद्याची निर्यात होत असल्यामुळे भारतीय निर्यातदारांना स्पर्धेत टिकू शकत नाही. वाजे यांनी वाहन भाड्यांना मुद्दाही ठळकपणे मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार देशांतर्गत व समुद्रमार्गाने होणाऱ्या वाहतूक खर्च व लघु मध्यम निर्यातदारांसाठी मुख्य अडथळा आहे. त्यामुळे वाहतूक अनुदान देण्यात त्यांना अधिक संधी निर्माण होईल आणि भारतीय कांद्याला नवे परकीय बाजार मिळू शकतील. धन्यवाद.